नागपूर शहरात देखील दिवसाढवळ्या बिबट्या शिरलाय। भांडवाडी परिसरात एका इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर तो लपून बसलाय। वन विभागाची टीम आणि पोलीस सध्या घटनास्थळी दाखल झालेले आहेत। वन विभागाकडून बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत। बिबट्याला पाहण्यासाठी सध्या तुफान गर्दी झाली आहे। नागपुरातली ही दृश्य सध्या तुम्ही पाहू शकताय। बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत। की टीम मधला भाग असला पियुष आहे। पियुष काय माहिती आहे, डॉट मारला की नाही मारला? सध्या डॉट मारलेला नाहीये। बिबट्या एक अशा जागेवर आहे जे बाथरूम सारखा भाग आहे, त्याला आता फोडून व्यवस्थित त्याला सुरक्षित पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे। डॉट मारण्याची गरज पडेल असं वाटते की काय? असं सध्या पडू पण शकते नाही, पण सध्या ते फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि डॉक्टर लोक त्याचा निर्णय घेतील। अजून घेतला डॉक्टर लोक घेतील तो निर्णय सर। नक्कीच डॉक्टर लोक जे आहे ते निर्णय घेतील अशी माहिती आहे। अजून डॉट मारलेला नाही अशी सुद्धा माहिती मिळते आहे आणि याच भागामध्ये वरतं रेस्क्यूचं काम जे आहे ते सुरू आहे। गरज पडल्यास डॉट मारला जाईल असंही जे आहे ते सांगितलं जात आहे। सध्या खरं तर डॉक्टरांची टीम आहे, या सगळ्या संदर्भात त्यांना निर्णय घ्यावा लागेल आणि डॉट मारला असला तर त्याला मागच्या बाजूला, पायाच्या मागच्या बाजूला मारावं लागतं। त्यामुळे गरज पडल्यावर रेस्क्यू केलं जाईल, पण सुरुवातीला प्राथमिक जो आहे तो प्रयत्न केला जाईल की त्याला कुठेतरी जे आहे जाळीमध्ये पकडण्यात यावे आणि जर गरज पडल्यास डॉट मारला गेला तर त्याला त्यानंतरही 15 ते 20 मिनिटं शांत होण्यासाठी लागेल। एकदा तो निश्चित पडला, बेशुद्ध झाला की त्याला लगेच उचलून जे आहे ते रेस्क्यू टीम पुढील जे आहे त्याला रेस्क्यू सेंटरला नेण्यात येईल अशा पद्धतीची माहिती जी आहे ती पुढे येते आहे। आणि या सगळ्या संदर्भातली प्रक्रिया मात्र आता वेगवान झालेली आहे। थोड्याच वेळात जो आहे डॉट मारून किंवा कशा पद्धतीने ट्रँक्युलाइज केलं जाईल या सगळ्यांचे अपडेट्स